नमस्कार मंडळी. नमस्कार भावांनो बहिणीनो, काय चालली झाली का चहा पाणी? बघा तुम्हाला तर माहिती मंडळी, आपण तर कोणी काही चहा घेत नाही, त्याच्यामुळं आता आपली चूल चेतली बघा. आताच पेटवली मम्मीने चूल आणि आता इकडे लागले स्वयंपाकाला. तर काय बनवते काय माहिती मम्मी आज. निवराज बघायला कुठं जाऊन लुळू राहिलं, मस्त लांब मस्त हवा लावून राहिली बाहेर. तर पण मच्छर पण आहे तिथे जरा. चला चालली आपल्या स्वयंपाकाची तयारी. आज स्वयंपाकामध्ये आता चालू आहे उन्हाळ्याचं म्हणलं थोडंसं काहीतरी, तर जेवण धकत नाही आहे, त्याच्यामुळं काहीतरी बनवून खाऊ म्हणलं. चला काय बनवते तुम्हाला पण दाखवते. कांदा घेतलाय एवढा कापून, आणि इकडे घेतलं लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि धणे हे घ्यायचं. आता आपल्याला मिक्सरमधून काढू, त्याला घेऊ मिक्सरमधून काढू. हां, मिक्सरचं इथं लावलंयच बघा मंडळी. मिक्सरमधून घ्यायचं आहे आपल्याला काढून. झाला तुमचं मिक्सर. मिक्सरमधून काढून याला आता दरदरच काढायचं, आबडधोबडच काढायचं, पाणी नाही टाकायचं. आणि इकडे घेऊ पाचाला हे घेतलं आपण आता एवढं घेतलं गव्हाचं पीठ. गाळून घेऊ. आता घेऊ त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ. गावामध्ये ज्वारी मिक्स. आता घेऊ ज्वारीचं पीठ. लय दिवस झाले मंडळी आपण धपाटे खाल्लेच नाहीये. आज चालू आहे धपाट्याची तयारी. पण उन्हाळ्याचे थोडं बनवून खावा वेगळं काहीतरी, आणि तुम्हाला पण दाखवावा. पाहत राहा शेवटपर्यंत. आता घेतलं मी ज्वारीचं पीठ पण चाळून. आणि रोज रोज भाजीपोळी जरा कटला चालता. म्हटलं मम्मीला म्हटलं कसं धपाटेच बनव. तर कशाच बनवून राहिले तू ते? गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि थोडंसं आपलं बेसन पीठ. थोडंसं बेसन पीठ टाकायचं. अच्छा, बनवा. ते सगळं पीठ मिक्स करून घेऊन आणि त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, वाटलेलं तिखट टाकायचं. झालं पाहिजे मिक्स करून घेऊ याला. आता सगळं पीठ मिक्स करून घेतलं, याच्यामध्ये टाकून घेऊ आता मीठ. मिठात पीठ, मीठ. आणि याच्यामध्ये टाकू आपण आता कांदा. याच्यात टाकून घेऊ आपण आता सगळं तिखट. कोणाला आवडत असेल तर याच्यामध्ये कोणी ओवा टाकतं, आणि काय म्हणतात त्याला काय बाबा जिरे, टाकतं. बडीशेपनं गोड गोड लागत ना जरा जरा. मग ज्याला गोड आवडतं ते टाकतंय ना. आपण नाही खाऊ शकत तसं. आपण गोड नाही खाऊ शकत, त्याच्यामुळे आपण नाही टाकू शकत. चला आता हे सगळं मिक्स करून घेऊ. हा, घ्या मस्त मिक्स करून, पाणी वगैरे टाकून. पावंडळी सगळं मिक्स केलं आहे. याच्यात जसं पाणी टाकलं आहे मम्मीनं. आणि आता का आपण घेऊ इकडं कोथिंबीर टाकायची मम्मीला त्या मिश्रणामध्ये. इकडे चूल आपली चूल जाईन मम्मी इजून. वाटायला अंदाज. थोडी काकडी पण टाका वाटत होतं मला, पण त्याच्यात नाही ना, काय नाही खिसायला. अच्छा, काकडी टाकते. मिक्सर मधून काढून घे. नको चला आता घेऊ सगळं मिक्स करून आणि घेऊ आता तिंबू. चालतंय, जमतंय तसं कर. पहा मंडळी, झालं मम्मीचं इकडं पीठ मळून. आणि मम्मीला म्हटलं तर मम्मा चुली जण शेवटी चूल इजली. आता मम्मी वेळी डबल परेशान चुली चतवायला.
आणि इकडं इवा लागला बघा आपला ही कैरीची चटणी करायला. मला दिन जर डोलू स्वतः बघा कसा मस्त कसा करायला मला माहिती देऊ नाही राहिला. मग एवढी खाप दिली मला. हां चितले पाचूल पण आपले. आणि चटणी आजची आपल्या इवाच करणं इवाच्या हातात चटणी मस्त बनती. आंबे जरा आंबट पाहिजे मग जरा गोड गोड आहेत ना. गोडच आहे ना म्हणजे आंबा ते आंबा गावरान कळच पाहिजे मग तर चटणी मस्त लागते आंबट आंबट. आपल्याकडून पहा असं मस्त चाकून येऊन त्याला शिरून घेतलंय. आता पुढचा स्टेप त्याला तसं माहिती मम्मी लागली आता धपाट. काय थाळीपीठ म्हटली काय म्हणली त्याला? अजून वल्ला करायला पाहिजे. धपाट धपाट कपडा थोडा वल्ला करून घ्या. हां घेतला घेतला ना. किडेलेच नाचायला लागले बा. किडे ह्या लाईटामुळे होते मध्ये. त्या लाईटामुळं नाही हे किडे नसतात येत. मग ते दुसरे येत असते बाबा. मला वाटलं लाईटच होते कारण ते आपल्याला लाईट चेंज करायला लगेच. वही वा लाईट चेंज करायला लाईट नाही. पा घेतला बसता आता पॉलपटापूरचा कपडा. कपडा नाही आपलं उपर नव्हता म्हणजे डोक्याला बांधायचा मोठा रुमाल ते त्याचं केलं ते 2 तुकडे आता. आणि मी आता 6 वाजता झोपलो होतो. पा एकदम मस्त चांगली झोप लागली होती. भांडू ठेवलंय मला. कवा झोपत आहे येड्यासारखं. येड्या झोपत असते का पण नाही तर काय तर. आता मला जा झोपेन जा झोपते त्यात काय एवढं. इवा चालत बघा पाणी मारणं. इवा म्हणजे पाईप घेऊन येऊन आपण आंघोळ घालू बेवड्याला. मी बेवडा आहे का वय मंडळी? मी बेवडा दिसतो तुम्हाला? बोलो ना. कधी झोपत असतं का मग? अरे मम्मा डोळे लागू लागले जसं अंग टाकलं. 6 वाजले की त्याला झोप येते बराबर 6ला. तसं नाही. घेऊ आता थापून. मी टाकलं त्यांच्यात. हा मग जसं सांगू काय बिगर मट असे काय मग. नाही जसं सांगू राहिलो जसं तेवढी जशी खालती एक ना. काल मम्मीला पूर्ण मागला तर मला म्हणते बेकरी नंतरी. बापरे मला खायला पाहावं असं मला खारल्यावानी करतात मंडळी आहे. हो लय खारीदाणी करतो तुला. मार आलं त्याला मार. तंदुरी रोटीच बनवली जसं काय मम्मा त्याला असं थापी देते पाणी लावू लावू. त्याचं मिश्रण पहा आपला फोक लागला किती मोठा खापी काढून घेऊन आला लागला बनवायला. छोटच बनलंय. पहा मंडळी साठी छोटच बनवायचं. हा. मला आवडते ना आमचं छोटं छोटं. मस्त चिरवलंय. त्याला होल कर त्याला होल कर. होल नाही करता नाही डबल डबल कशाला ओलं करायचं टाकलं होल होल भोसक होल. नाही केलं. बघा मंडळी कोई गेला तू सकाळी आता घे दुसऱ्याची तयारी. बाथरूम. अच्छा आपला युवराज गेला होता बघ तिकडं बाथरूमला. तर त्याला किती वाजा काय होता माझ्या एवढा असं ते युवराजला दिसलं बघा साप. युवराज एवढा लगे आपला युवराज बसला ना युवराज एवढा साप. कसा होता युवराज? चपळ एकदम. लय चुपाडली या बाप. होता पतला होता. झाड होता. झाड होता. कोणत्या कलरचा? कलर कोणता होता? भुरके बोरक्या कलरचा होता. कलर होता. तर असा भ्याला आमचा युवा. कसा असा भ्याला थरथर थरथर कापत होता घरी आल्यावर मी. मला साप दिसलाय लांबून दिसलं मला कसं तरी साप दिसलं. साप दिसला कसं त्याला भिव नाही वाटत ना त्याला कसं तरी होतं. साप दिसला ना कसं तरी होतं. अरे ते टायर खाली येणार होतं ते. हो मी ब्रेक मारलं ते मग स्पीडनं पळालं मग मी स्पीडनं थांबली. त्याला काढला मागे मागे येईन ते. नाही भेवचं वाटतच ना. उन्हामुळे ते आता वर येणारच आहेत. दिसले ते ऊन ऊन किती आहे? हा मग उन्हामुळं वरती येणार. उन्हामुळे त्याच गाडी नेलती पळायचं सुधारलं. पाळायचं. आमचा युवराज आधी असं आहे मंडळी पहिलवान. त्याला खरंच पाहतं सुचलं नसतं. त्या नादात कैरी सांडत चालली काय आलं पाय मारलंस सॉरी पाय पड माय. ती बाबा पडतो आहे बापरे. जसं त्या अंगाला हात पाय लागला तर लगे झोपून पाय पड मग डोलू तर. पण मस्त टाकलं मम्मीनं तेल.
हे बनवून मंडळी इकडं झपाट्या बनवलेत मम्मीनं आणि इकडे आपली मस्त इवन हे काढलं होतं ना मिक्सर बनवून काय कैरी कोथिंबीर मिरच्या अजून काय होतं का मग बस एवढंच घेतलं. आता मम्मीनं घेतलं बघा मस्त तव्यावरती तळून आणि इकडं मी काकड्या पण कापून घेतल्यात बघा. युवराज गेलाय आता पप्पाला आणायला घेतल्यानंतर काकडे कापून मस्त काकडे झाली बा. मम्मीची चटणी पण तळून झाली. मग आता पप्पा आले की मग काय आपल्याला जेवण. तर मंडळी झाला बघा मम्मीचा सगळा स्वयंपाक. ते बघा इकडे लगे ताट बघा कसं मस्त सजवलंय मम्मीने लगे. हां सांगा आता. इकडे दही आंब्याची काय दही खार चटणी आंबा आणि काकडी आणि धपाट. आज बनलंय आपलं सगळं. थाळी अशी सजवली आजची. हां या तुम्ही जेवायला. आम्ही पण करतो जेवण. चला बाय बाय.